पार्टीमध्ये असं नसते. बिंदास नाचायचं असतं पार्टीमध्ये. सगळं विसरून डान्सची मजा घ्यायची असती. ते पण आता मीच शिकवायचं तुम्हाला काय? थांबलाय का? चालू करा, गाडी लाव ना. करा ना, लाव. मला वाटलं होतं तू जरा भाषण दिलं आणि राजूला ऑर्डर मिळाली म्हणून पार्टी ठेवली असेल तुम्ही. तर बॉम्बच टाकला तुम्ही माझ्यावर. मग कसं वाटलं सरप्राईज? एक नंबर. तुळजा, कसं जमतं का तुला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद पेरायला? तुझ्याच कडून शिकले. बरं चला आता दादा, वहिनीने ना तुझ्यासाठी अजून एक प्राइज आणले. धनू, सरप्राईज असतं ते, सरप्राईज. तेच ते का बस वहिनी. हो सूर्या, पटकन डोळे बंद कर. काय आता? काय झालं साहेब? तुमच्यात राजेश जगताप कोण आहे? मी आहे साहेब. काय झालं? तुझ्यावर घातपाताचा आरोप आहे. तू बनवलेल्या अन्नातनं गावातील पोरांना विषबाधा झाली आहे. शाळेतील मुलं बेशुद्ध पडली, उलट्या जुलाबाने हैराण झाली. बरीच मुलं सिरियस पण आहेत. मॅडम, अटक करायला. थांबा. हो, जेवण मी केलं होतं, तिनं फक्त पोहोचवलं होतं, त्यामुळे तुम्ही मला अटक करा. साहेब, अहो सगळी काळजी घेऊन आम्ही जेवण केलं होतं ना. कोणाला त्रास होईल असं आम्ही कधीच काही करत नाही साहेब. बघा, त्यांना दुसरा कशाने तरी त्रास झाला असेल. हे सगळं कोर्टात सांगायचं. राऊत, घ्यायला. अगे काय झालं? अहो साहेब, बहिणीला त्रास होते माझ्या, मला भेटू द्या ना तिला. अहो, ऐका ना माझं. ए, आम्हाला दुसरी कामं नाहीत काय? राऊत, चला घेऊन याला. साहेब, मी तुमच्या समोर हात जोडतो, वाटल्यास पाया पडतो तुमच्या. साहेब ऐका ना माझं. साहेब साहेब, अहो लय त्रास होतोय बहिणीला. अहो बघा ना, तिच्या पोटात किती दुखतंय. अहो साहेब ऐका ना माझं. अहो फक्त एकदा बघू दे मला. अहो ऐका ना. हो, हे बघा, तिला हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा नेतोय, नंतर पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो ना मी. अहो तिची अवस्था बघा ना. थांबा. तुम्ही सूर्याला असं नाही घेऊन जाऊ शकत. तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे. हो मॅडम, आम्हाला आमचं काम करू द्या. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतोय. साहेब, हो पुरीची अवस्था तरी बघा ना. अहो लय पोटात दुखतंय तिच्या. मी म्हणलं ना तुम्हाला, तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर होतो. साहेब बघा,
आजपर्यंत मी कधीच कोणाचा विश्वासघात केला नाही. खूप पोटात दुखतंय. थांब थांब बहिणी बहिणी आती बहिणी येते बहिणी येते बघ बहिणी बघ ना बहिणी अगं काय चाललंय आपल्या घरात दादाला पण घेऊन गेले ते भागू बघ ना. काही होणार नाही. मी आहे ना, तुम्ही प्लीज काळजी करू नका. दादालाही काही होऊ देणार नाहीये मी. अगं पण बघ ना भागू कशी करते. भागू बघू, हात बघू, हात बघू. काय होत आहे? थांब थांब बहिणीला बघू दे थांब. खूप दुखतंय का पोटात? धनू, आपल्याला लवकरात लवकर हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागणार. ठीक आहे मी पक्का रिक्षा घेऊन आलाय पण जाऊया. हो हो ऐक ना बहिणी पुढच्या दाराने नको मागच्या दाराने जाऊ आपण. का राजू, काय झालं? बहिणी ते माझ्यामुळे सगळं भागवून दादा नको आपण मागच्या दाराने जाऊया. नाही राजू, नाही नाही. हे बघ, तू काय चुकीचं केलंयस का? नाही ना, मग का घाबरतेस? ऐक 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 राजू, मागच्या दाराने ते लोक पळून जातात ज्यांनी खरंच काहीतरी वाईट केलेलं असतं, ज्यांच्यात लोकांसमोर जायची हिंमत नसते, ज्यांच्या मनात पाप असतं, ज्यांच्या चारित्र्यावर डाग लागलेला असतो. आणि यातलं असं काहीही आपण केलेलं नाहीये. पण बघ, मागच्या दाराने जायची काहीही गरज नाही. आणि जर आपण मागच्या दाराने गेलोच तर उलट लोकांना हेच वाटेल की आपण काहीतरी गुन्हा केलाय. संकटांना घाबरून पळण्यापेक्षा आपण लढूया.